दिसतोय परक्याचा फुलाच चेहराचा दिसतोय परक्याचा नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं नाना निर्णय घेऊन टाकतात की पल्लवीला काही दिवसांकरता आशासोबत पाठवलं जावं, पण पल्लवी याला नकार देते. नाना घरी येतात ते ह्या गोष्टीमुळे अस्वस्थ आहेत की आशाला पल्लवीला घेऊन जायचं आहे, पण पल्लवीने स्वतःच नकार दिलेला आहे. सुहासिनी बलराजला समजावते की आशाला लवकरात लवकर बाहेर घेऊन जाणं गरजेचं आहे. रंजना पल्लवीला समजवायचा प्रयत्न करते की तिने आशासोबत बाहेर जावं, पण पल्लवी म्हणते की रंजना इकडे एकटी पडेल. आता पुढे नाश्ता. विजय, तुला तर सकाळ संध्याकाळचं सुद्धा भान नसतं. कोणी येईल ना अगं घरात. चप, असं बोलतेस जसं काही चोरी करून आणले तुला. लग्न केलंय मॅडम तुझ्याशी, प्रदक्षिणा घेतल्या त्या सुद्धा पूर्ण 7. वाव, किती ओरिजिनल आहे ना. काहीतरी नवीन सांग. अच्छा, तर मग पत्नीच्या बाबतीत हे बोलणं जास्त ओरिजिनल असेल की लग्न थोडीच केलं तुझ्याशी, तुला तर पळवून आणलंय मी, हे कसं वाटतं? आणि अशा जेव्हा मी हा विचार करतो की तू इथून जाणार आहेस तेव्हा मन उदास व्हायला लागतं. असं वाटतं जसं कसं राहणार मी तुझ्याशिवाय. ही तर खूपच दुःखाची गोष्ट आहे, पण काय करू, जावं तर लागणारच ना. शे, कशी आहेस तू? मी एवढं सिरियसली बोलतोय आणि तुला मस्करी सुचते. अगं बाई, तुझ्याशिवाय मी या खोलीमध्ये येईन तेव्हा ही खोली रिकामी वाटेल. घरात कुठल्याही कोपऱ्यात जाईन तर तो कोपरा रिकामा वाटेल मला. ठीक आहे, मम्मींना सांग की मला नका नेऊ म्हणून. हो मॅडम, प्रत्येक गोष्टीत मम्मीला कशाला मध्ये आणतेस? मी तुला एक गोष्ट साफ साफ सांगून ठेवतोय की तुझ्याशिवाय ज्या दिवशी माझं इकडे मन नाही रमणार ना, त्या दिवशी सरळ उठीन तुझ्याकडे येईन. अच्छा, आणि आपला बिझनेस? अगं ते पापा सांभाळतील ना. आणि तसं सुद्धा जेव्हा तुझा विचार डोक्यात येईल तेव्हा कुठे बिझनेस मध्ये लक्ष लागणार आहे. मग बस एकच विचार मनात असेल. दीदी. चल खोटारडी. विजय, खरं सांगते, मी दीदी आलेत. अगं चल खोटारडी, काही दीदी वगैरे नाही आले. या ट्रिकने तुम्हाला अनेकदा उल्लू बनवलंयस. आज मी अजिबात झालायस का? दीदी आल्यात खरं. आशा बघ मागे. मी नाश्ता करत होतो. नानाजी आलेत तुम्हा दोघांना भेटायला. लवकर हॉलमध्ये या दोघं. नाश्ता. चल आता. तुम्ही अस्वस्थ का होताय बाबा? जे काही मनात असेल अगदी मोकळेपणाने सांगा. बेटा, आपण विचार केला होता की पल्लवी आशासोबत तिकडे गेली
तर दोघींचाही वेळ चांगला जाईल. पण माहित नाही नेमकं झालंय काय. पल्लवी जायला नकारच देते. पल्लवी जायला कसा काय नकार देऊ शकते बाबा? होऊ शकतं की तिच्या जाण्यामुळे घरातले खुश नसतील, यासाठी तिने नकार दिला असावा. नाही बेटा, असं काहीच नाहीये. मी रंजनाजींशी बोललो होतो. त्या पण पल्लवीला पाठवायला तयार झाल्या आहेत. त्यांना तर पल्लवीला आनंदी पाहायचंय. पण काय झालंय काय कळत नाहीये. पल्लवी जायला नकार देते. नमस्कार नाना. हा, सुखी राहा बेटा, नमस्कार, सुखी नाना. राहा. बाबा, तुम्ही काहीतरी खाऊन तरी घ्या. पल्लवी जर जायला नकार देत असेल तर मग ठरवू आपण काय करायचं ते. पप्पा, मी तर तुम्हाला आधीच सांगितलं होतं की आपण कुणावरही डिपेंड असता कामा नये. हो बेटा, आम्ही सुद्धा आज विचार केला होता की आशासोबत कृतिकाला पाठवायचं. पण काय करणार, कृतिकाची परीक्षा चालू आहे. हा जर थोड्या दिवसानंतर पाठवून चालणार असता तर मग कृतिका आरामात गेली असती. नाही नाही बाबा, अहो असं कसं काय होऊ शकतं? पल्लवीची जागा कृतिका कशी काय घेऊ शकते? ती भले आशाची काळजी कशी काय घेऊ शकेल? हं? काळजी घेण्यासाठी तू आहेसच ना सुहासिनी. आशाबरोबर कोणीतरी असं असायला हवं ज्याच्याबरोबर आशाचं मन खूप आनंदी राहील. बस. तुम्ही अगदी बरोबर बोलताय पप्पा. पण डॉक्टर अपर्णाने सांगितलं की आपण आशाला लगेचच तिकडे पाठवायला पाहिजे. परमेश्वरावर विश्वास ठेव बाळा. काही दिवसांचाच प्रश्न आहे. काही सुद्धा प्रॉब्लेम नाही होणार. आणि आता जास्त अस्वस्थ होण्याची गरज नाही. आशा पुढच्याच महिन्यात गावाला जाईल आणि कृतिका तिच्याबरोबर जाईल. काय बाळा? पण हे बघ, पण बिण काय नाही सुहासिनी. या छोट्याशा गोष्टीने आपणा सगळ्यांना एवढा त्रास होतोय की बाबांना इथपर्यंत यावं लागलं. अरे, आता हा अंतिम निर्णय आहे की कोणीही पल्लवीला जाण्यासाठी गळ घालणार नाही. आशा पुढच्या महिन्यात गावाला जाईल आणि कृतिका तिच्याबरोबर जाईल. काय बेटा? हो पप्पा, तुमचा निर्णय अगदी बरोबर आहे. कारण पल्लवी सुद्धा कुणाच्या तरी घरची सून आहे. तिचं स्वतःचं कुटुंब आहे. आपण तिला हे कसं काय सांगू शकतो की आशाची काळजी घेण्यासाठी तिने आपलं कुटुंब सोडून आशाच्या बरोबर जायला पाहिजे? हे बरोबर नाही वाटत. बाबा, तुमचं काय म्हणणं आहे या बाबतीत? बेटा, म्हणणं तर बरोबर आहे. पण आम्ही सगळे पल्लवीला पाठवायचा फक्त यासाठीच प्रयत्न करत आहोत कारण दोघी एकमेकींना चांगल्या ओळखतात, एकमेकींच्या खूप जवळ आहेत. दोघींचा वेळ सुद्धा खूप चांगला गेला असता. हे बघा, भले काही हो बाबा, हे फायनल आहे की आशाला पुढच्याच महिन्यात गावी पाठवण्यात येईल. तुम्ही याबद्दल कृतिकाशी बोलून घ्या एकदा. जर पल्लवीला आपण आपल्याबरोबर नाही घेऊन जाऊ शकलो तर सगळा डाव उलटून पडेल. पल्लवीला जाण्यासाठी नकार घंटा वाजवायला मीच सांगितलं होतं, पण इथे तर फासेच उलटे पडायला लागलेत. बाबा, जर तुमची परवानगी असेल तर मी आशाला आत घेऊन जाऊ का? आराम करेल ना थोडा? जरूर बेटा, नमस्कार सुखी नाना. राहा. चल बाया, सावकाशी. हा, मी सुद्धा डॉक्टरांशी बोलणं. हॅलो. हं. हां अभिजित, एक्सक्यूज मी. हां, या 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 या. मम्मी, आता आपण काय करायचं? पप्पांनी तर साफ सांगून टाकले की आपण पुढच्या महिन्यात जायचं म्हणून. हाच तर विचार करून मी अस्वस्थ झाले सुनबाई. कारण की पल्लवीने आपल्या सांगण्यावरूनच नकार दिला होता. म्हणजे कुणाला कुठे संशय यायला नको की ती आपल्याबरोबर यायला तयारच का झाली. पण मला कुठे माहित होतं की या सगळ्याचा परिणाम असा होणार आहे. आता विजयच्या वडिलांना मनवणं तर खूपच कठीण दिसतंय. मग आता आपण काय करायचं? हा, एक करता येऊ शकेल. म्हणजे जर आपण विजयच्या वडिलांना सगळं खरं सांगून टाकलं तर हेच योग्य असेल. आपण त्यांना सांगून टाकूया की आपण पल्लवीला का घेऊन जातोय, तिचं आपल्या बरोबर जाणं का गरजेचं आहे. हेच बरोबर असेल बाया, खरोखरच. आशा, आले. मम्मी, मी आले लगेच. हो,
मला विजयच्या पप्पांना सगळं सांगावंच लागेल की विजय आता कधीच वडील बनू शकणार नाही. ऐकता का जरा? मला तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचं होतं. महत्वाचं बोलायचं काय? आज मला तुम्हाला ते वास्तव सांगायचे जे मी आणि आशा सोडून कोणालाही माहित नाही. आज मला तुम्हाला वास्तवाचं खरं रूप दाखवून द्यायचंय. कोणत्या सत्याबद्दल बोलतेस तू? विजयच्या ऍक्सिडेंटने जो आपल्या सगळ्यांना धक्का दिला, त्यातून तर आपण बाहेर आलो खरे, पण त्या धक्क्यामुळे आपल्याला जे दुःख मिळालंय ना, त्यातून आपण कधीही बाहेर पडू शकणार नाही. हे तू काय बोलतेस सुहासिनी? नेमका काय अर्थ आहे तुझ्या बोलण्याचा? मी अगदी बरोबरच बोलते. विजयचा जेव्हा ऍक्सिडेंट झाला, विजय आता कधीही बाप होऊ शकणार नाही. मी अगदी खरं सांगते, विजय आता कधीच बाप बनू शकणार नाहीये. रेखा ही भाग्याची, आशा आई होण्याचं नाटक करते. नाही नाही, हे नाही होऊ शकत. 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 हे घर, हा बंगला, ही मालमत्ता, ही जमीन, हे सगळं कुणासाठी बनवलंय? कुणासाठी बनवलंय हे घर मी? अरे जर माझा वंशच कायमचा संपून जाणार असेल तर हे घर मी, माझा वंशाचा पुढे चालवणारा कोणी सुद्धा नसेल. कोणी सुद्धा नसेल. कुणासाठी बनवलंय मी हे घर? पप्पा हे काय बोलताय तुम्ही? मी बरोबर बोलतोय बाळा, मी बरोबर बोलतोय. आता हा वंश कसा जाणार? या वंशाला दिवा देणारा यापुढे कोणी सुद्धा नसेल. अरे असं कोणतं पाप केलंय मी ज्याची मला अशी शिक्षा मिळते? हे परमेश्वरा, काय केलंस तू? आपला वंश पुढे चालवणारा कोणी नसेल. हे काय केलंस परमेश्वरा? परमेश्वरा, यासाठी मी ही गोष्ट लपवून ठेवली होती. यासाठीच मी ही गोष्ट कुणालाही नव्हती सांगितली. तुम्हाला मी नको म्हणणार होते, पण तुम्ही त्या आधीच सगळं काही सांगून सुद्धा टाकलं. हे तुम्ही चांगलं नाही केलं. नाही केलं तुम्ही हे चांगलं. हे तुम्ही चांगलं नाही केलं मम्मी, नाही केलं. हो सुनबाई, तू बरोबर बोलतेस. मी असं नको होतं करायला. मम्मी मी असं करायला नको मम्मी होतं. काय बोलताय तुम्ही? नाही करायला काय हवं झालं होतं मी हे तुम्हाला? सगळं. मम्मी काय झालं तुम्हाला? काय झालं हो? काय बोलताय तुम्ही? मी तुम्हाला हा सल्ला म्हणूनच कधीही नाही देणार
की हे सर्व विजय आणि पप्पांना सांगा म्हणून. मला नाही वाटत की या घरातल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं हसू गायब होऊन जावं. या घरामध्ये दुःखाचं वातावरण यावं. मला असं नकोय. नाही मम्मी, तुम्ही ही गोष्ट कुणालाही नाही सांगणार. तू बरोबर बोलतेस सुनबाई. मी अशी चूक मुळीच नाही करणार. या घराला वाचवण्याचा प्रयत्न जो आपण दोघीही करतोय तो आपल्याला यशस्वी करावाच लागेल. पण आता काय करायचं मम्मी? पप्पांनी तर स्पष्ट सांगितलंय की 1 महिन्यानंतरच जायचं आपण. रेखा ही भाग्याची. घराला वाचवण्याचे जे प्रयत्न आपण दोघीही करतोय ते आपल्याला यशस्वी करावेच लागतील. पण आता काय करायचं मम्मी? पप्पांनी स्पष्टपणे सांगितलंय की 1 महिन्यानंतरच जायचं आपण. तोपर्यंत जर पल्लवीचं पोट दिसायला लागलं तर खूप मोठा अनर्थ होईल. तू अस्वस्थ नको होऊस सुनबाई. मी कोणता ना कोणता मार्ग नक्कीच काढेल यातून. मम्मी, आता हे सगळं सावरण्याचा आणि या पप्पांच्या निर्णयाला बदलण्याचा एकच मार्ग आहे. तो कोणता? मी सीमाला फोन करून बोलवते. ती डॉक्टर अपर्णा बनून येईल आणि तीच पप्पांना समजावेल. कारण तीच आहे जी पप्पांना समजावू शकते की आपल्याला 1 महिन्यानंतर नाही, आपल्याला लवकरात लवकर गेलं पाहिजे. हो, हे तू बरोबरच बोलतेस. तू सीमाला सांग की डॉक्टर अपर्णा बनून तू फोन कर आणि घरामध्ये सगळ्यांना समजा की आपलं 2-3 दिवसांमध्ये गावाला जाणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे मम्मी, पण तोपर्यंत तुम्ही पल्लवीला फोन करा. तिला सांगा की तिने आता आपल्या बरोबर जायला नकार नको द्यायला. उगाच सगळं फिसकटच चाललंय. मी एक काम करते, पल्लवीला फोन करून सांगते की तिने सगळ्यांना सांगून टाकावं की ती आता तुझ्या बरोबर जायला तयार आहे. हां, 1 मिनिट. हॅलो. हॅलो. नमस्कार आंटी. सुखी राहा बाळा. मी तुला हे सांगायला फोन केलाय की तू नकार दिल्यामुळे सगळं फिसकटायला लागलंय आता. काय? विजयच्या वडिलांना जेव्हा समजलं की तू जायला नकार दिलायस त्यामुळे त्यांनी आशाच्या जाण्याचा प्रोग्रामही कॅन्सल करून टाकला. आणि आता आशा तिकडे पुढच्याच महिन्यात जाऊ शकते. बाळा, आता तू नकार देणं बंद करून टाक. तू संधी बघून सगळ्यांसमोर सांगून टाक की तू आशा बरोबर जायला तयार आहेस म्हणून. ठीक आहे आंटी. आता बाळा, ही गोष्ट कशी सांगायची, कसं सगळ्यांना समजवायला पाहिजे हे मी तुझ्यावर सोडते. हा पल्लवी. अच्छा बेटा, ठेवते फोन. बाय. मम्मी, मी सीमाला फोन करून येते. हो. स्वीटहार्ट, काय चाललंय? काहीच नाही. काय झालं? तुझा चेहरा असा उदास का दिसतोय? नाही नाही, अशी कोणतीच गोष्ट नाहीये. तुम्ही सांगा, तुम्ही कसे आहात? मी ठीक आहे आणि खुश आहे. पण तुला असं पाहिलं ना की मला वाईट वाटतं. मी अस्वस्थ होतो. बोल ना, काय झालंय? हे बघ, आता जरी तू हसत असलीस तरी मला सगळं कळतंय की हा तुझा जबरदस्ती हसण्याचा केलेला प्रयत्न आहे. आता मला सांग, काय झालंय नेमकं? अशी कोणतीच गोष्ट नाहीये. ते म्हणतात ना की मनात एखादी अशी गोष्ट असेल जी तुम्ही ना कुणाला सांगू शकता आणि ना तर लपवू शकता, तर मग मनाला अस्वस्थता तर जाणवणारच ना. हे बघ, मला माहिती आहे की तू या गोष्टीमुळे दुःखी आहेस की लग्नानंतर आपण एक नाही होऊ शकलो. पण आपण एकत्रच आहोत आणि मला तुझ्यापासून वेगळं कोणी नाही करू शकत. मी फक्त तुझाच आहे. आणि हे काय असं
आशाची तब्येत ठीक नाहीये आणि ही गोष्ट तू मला सांगितली पण नाहीस. आशाची तब्येत? हो, आता काही वेळापूर्वी मी विजयशी बोललो आणि त्यानेच मला हे सांगितलं की डॉक्टरांनी आशाला कुठेतरी बाहेर जायला सांगितलंय. आशाला तुला आपल्याबरोबर घेऊन जायचंय. हो, पण तुम्हीच सांगा ना, मी मम्मींना एकटीला सोडून कशी जाऊ शकते? विजयला सुद्धा तुझं म्हणणं बरोबरच वाटलं आणि तो सुद्धा हेच म्हणत होता की तू आधी आपलं घर आणि आपलं कुटुंब पाहिलं पाहिजेस. हाच विचार करून तर मी नाही म्हणाले, पण आशा अशी आहे की ऐकायलाच तयार नाहीये. तिचं बरोबरच आहे. आशा अशासाठी ऐकत नाहीये कोणाचं, कारण की ती तुला आपली मैत्रीण मानते आणि तुझ्यावरच्या तिच्या हक्काने सांगते. आणि मग हे सुद्धा खरंच आहे ना की नवीन नात्यांसाठी जुन्या नात्यांना विसरून चालत नाही. हे तुम्ही काय बोलताय? तेच बोलतोय जे मी बोललं पाहिजे. हे बघ, मला माहिती आहे की तुझा एकटेचा वेळ जात नाही आणि आता पण बघ ना कशी तुझ्या चेहऱ्यावर उदासी पसरली. आणि म्हणून मी तुला हेच सांगेन की आशाचा विश्वास तोडू नकोस. तिच्याबरोबर जा तिकडे आणि मग काहीच दिवसांचा तर प्रश्न आहे. सी, मी तुला माझी ऑर्डर नाही ऐकवत आहे. शेवटी निर्णय तुलाच घ्यायचा आहे. मला फक्त इतकंच वाटतं की जर आशा तुला तिच्यासोबत घेऊन जायचं म्हणते तर माझ्या हिशोबाने तू जायला पाहिजेस. ठीक आहे. स्वतःची काळजी घे. खाही भाग्याची. मम्मी, मी जेवण काय बनवू? मला काहीच समजत नाहीये. सुनबाई, जी तुझी मर्जी असेल ती बनव तू. आणि भाजी चिरायची असेल तर मला सांग, मी चिरून देते. नमस्कार गायत्री ताई. नमस्ते बाबा. सुखी राहा. नमस्कार. सुखी राहा. बसा ना. बाबा, अचानक कसं काय येणं केलं? बेटा, आम्ही जरा आशाच्या घरी तिला भेटायला गेलो होतो. मी विचार केला तुम्हालाही सांगून टाकतो, म्हणजे तुम्ही सुद्धा चिंतेतून मुक्त व्हाल. काय बोलणं झालं बाबा? बेटा, बलराज यांनी निर्णय घेतलाय की आशाला पुढच्या महिन्यातच गावाला पाठवून द्यायचं. आणि आम्ही सर्वांनी सांगितलंय की कृतिका तिच्यासोबत जाईल तिकडे. त्यामुळे मग आता पल्लवीवर जबरदस्ती करायची मुळीच गरज नाही. हो रंजनाताई, चांगलंच आहे ना. आता पल्लवी तुमच्या घरात राहून तुमची सेवा करेल, तुमची देखभाल करेल. अहो आंटी, आमची देखभाल तर आम्ही स्वतः सुद्धा करू शकतोच ना. तसं सुद्धा आम्ही पल्लवीला या घरात सून म्हणून यासाठी नाही घेऊन आलोय, म्हणजे ती आमची सेवा करू शकेल. हो की नाही मम्मी? नाही बेटा, आमचं हे म्हणणं नव्हतं. नमस्कार नानू. सुखी राहा बेटा. मावशी तू बस ना. हो बेटा. बरं पल्लवी, तुला आता आशाची काळजी करायची काहीही गरज नाहीये. माझ्यापेक्षा तर मावशी अभिजित अस्वस्थ आहेत आशामुळे. काय? हो मम्मी, अभिजितचा फोन आला होता. अभिजितचा? पण बेटा, त्याला ह्या बाबतीत काहीच माहिती नाहीये. मम्मी, त्यांना सर्व माहिती आहे. विजयने आशाच्या प्रॉब्लेम बाबतीत अभिजितला सर्व सांगितलं. मग अभिजित काय म्हणाला बेटा? ते तर हेच म्हणतायत की मला आशाबरोबर गेलंच पाहिजे. अखेर मित्र अशावेळी नाही उपयोगी पडणार तर मग कधी पडणार? नानू, तुम्ही आशाच्या फॅमिलीला इन्फॉर्म करून टाका ना की मी तिच्याबरोबर जायला तयार आहे. तुझा हा निर्णय ऐकून आम्हाला खूप समाधान मिळतंय पल्लवी. आता तू आशासोबत असशील तर आम्हाला कसलीच काळजी नसेल. हो मावशी, आता मी आशाबरोबर जाते ना, मग बघा तिची काळजी घेण्यात अजिबात कमी पडणार नाही. चला, चांगलंच झालं. अभिजितच्या समजावण्याचा काहीतरी परिणाम झाला म्हणायचा. शेवटी आपल्या समजवण्यात आणि भाऊजींच्या समजवण्यामध्ये फरक आहे मम्मी. हो की नाही? ठीक आहे, मी फोन करून आशाला या बाबतीत सगळं सांगतो. ती सुद्धा ऐकून खूप खुश होईल. मी आलोच. हा.
तू जाऊन आता पल्लवीला भेट आणि तिला सांग की आपल्याला उद्याच्या उद्याच निघायचंय. ठीक आहे मम्मी, मी सुद्धा हाच विचार करत होते. मला फक्त पल्लवीलाच नाही, तिच्या सासूबाईंना सुद्धा भेटलं पाहिजे. हा अंदाज घेणं खूपच कठीण आहे की भाऊजींच्या मनात काय आणि जिभेवर काय. दीदी, मला तुमचं म्हणणं नाही कळलं. अभिजितला कोणती अडचण आहे का पल्लवी माझ्यासोबत?